आवडे भक्त समागम त्याचे सर्व काम करी अंगे भक्ता काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वयंदेव भक्त विना देवा काहीच नावडे भक्त तो आवडे सर्व काळ भक्ता काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वयंदेव एका जनार्दनी भक्तांचा अंकित देव सदोदित स्वय होत भक्ता काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वयंदेव विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान
कीर्तिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान जय हो वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कोते काळी आपण असावे जवळी विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये मला 9व्या माळीची जी सेवा मिळाली हे मी माझे परमभाग्य समजते व तसेच मला ज्यांनी आज ही सेवा दिली ते भगवती माता युवा प्रतिष्ठान तुमचे सर्वांचे आभार मानते। तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण सुनीताताई गीतेश महाराज कातुरे व गीतेश महाराज कातुरे यांच्या गुरुकृपेने व माझे आई वडील यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे संतांच्या तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते। विठाला 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 विठाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे की ज्यांचा अधिकार किती मोठा तर ऐका, ज्यांचा संसारही उत्कृष्ट आणि परमार्थी उत्कृष्ट, ज्यांचा अधिकार किती मोठा, ज्यांच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्यानं कावडीने पाणी वाहावं ना एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा। कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे। अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळावंती जात पाय, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे।
मोठा अधिकार असलेला नाथ महाराज आणि ह्याच नाथ महाराजांचा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे नाथ महाराज म्हणतात की भगवंताला काय आवडतं आणि संतांना काय आवडतं आणि तुम्हाला आम्हाला काय आवडतं. सांगू का महिला मंडळ आपल्याला काय आवडतं. बघा तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं आणि एक दिवस त्या नवऱ्याने आपल्या बायको करता हौस म्हणून साडी आणली आणि ती साडी आपल्या बायकोला दिली. आता मला सांगा पुरुष मंडळ, बायकांची खोड काय असते हो. कितीही चांगलं असू द्या पण काही ना काही चूक काढायचीच. आता साडी दिली, ही म्हणाली साडी तर चांगली आहे पण डिझाईन थोडीशी खराबच आहे, कलर थोडासा खराबच आहे, पण काय हो ही साडी आणली तरी केवढ्याला. हा म्हणाला काही नाही, तुझ्याकरता फक्त 5,000ची, तुझ्याकरता फक्त 5,000ची आणली. ही म्हणती बापरे एवढी 5,000ची साडी माझ्याकरता कशाला आणली, पहिले जा आणि ही साडी परत करून या. आता हा बिचारा साडी परत करून येतो. पुरुष मंडळ, बायकोचा आदेश मोडता येतो का नाही. साडी परत करून येतो. 5-6 महिने होता आणि 5-6 महिन्यानंतर हा परत त्याच दुकानात जातो. दुकानदाराला म्हणतो, दुकानदार 5 महिन्यापूर्वी मी जी साडी परत केली होती ती साडी मला मिळेल का. दुकानदार म्हणाला हो नक्कीच मिळेल, पण काय हो 5 महिन्यापूर्वी तुमच्या बायकोला ती साडी आवडली नव्हती, मग आता तुमच्या बायकोची आवड निवड बदलली का काय. हा म्हणाला नाही नाही माझ्या बायकोची आवड निवड नाही बदलली, मी आता बायकोच बदलली. विठ्ठल 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 म्हणजे तुमची आमची आवड निवड अशी असते, म्हणजे संसारिक जीवाची आवड अशी असते. मग काहींना बंगला आवडतो, काहींना गाडी आवडते, काहींना धन दौलत संपत्ती, काय आवडेल याचा तपास नाही. पण संतांना काय आवडतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. महाराज म्हणतात की त्यांना तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा आवडतो. कारण का, आवडे देवासी आवडे रूप गोजिरे सगुण 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 आवडे रूप गोजिरे सगुण. ओ पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले ओ पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले पाहताल चरण सुखावले. ओ आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे, ऐसा जितुरा आहे, ऐसा जितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा जितुरा आहे. ऐसा जितुरा आहे. आवडे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले. महाराज म्हणतात की आम्ही जर त्या देवाचं रूप डोळे भरून पाहिलं की आम्हाला सुख वाटतं. डोळे भरून पाहिन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. मग काही साधकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला काय आवडतं. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं मला पंढरीला जायचं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग
आषाढीला एकादशीला पंढरीला जायला आवडतं, पण तिथं जाऊन तुम्ही करता काय? चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ. माझं तुकोबरांना विचारून झालं, मग कोण विचारलं? माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला काय आवडतं? तेव्हा माऊलीने सांगितलं माझे जीवींची आवडी पंढरपुराने नगुडी. मग संत शिरोमणी नामदेव महाराजांना विचारलं, नामदेव महाराज तुम्हाला काय आवडतं? तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितलं पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे. मग महाराज म्हणतात भगवंताला काय आवडतं? देवासी आवडे भक्त समागम, त्याचे सर्व काम करी अंगे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा भक्ताच्या सानिध्यामध्ये राहतात, किंबहुना भक्ताच्या समागमामध्ये राहतात. एकदा नारदांनी विचारलं भगवंता तुमचा पत्ता काय आहे, तुम्ही कुठे असता? तेव्हा भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड सांगितलं किंबहुना पांडवा हरीप लागी वसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझे माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती देते, नारदाने उभा देते, माझे भक्त गाती देते, नारदाने उभा देते, माझे भक्त गाती देते, नारदाने उभा देते, माझे भक्त गाती देते. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भगवंत माझे भक्त माझे गुणगान गातात त्या ठिकाणी मी उभा राहतो. मग महाराज म्हणतात मला वैकुंठापेक्षाही भक्तांचे संतांचे सदन आवडते. न आवड वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. तर भगवंताला काय आवडतं? तर देवासी आवडे भक्त समागम, त्याचे सर्व काम करेंगे. मग तुम्ही म्हणाल ताई मगापासून एवढंच सांगता देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं? देवाला भक्ताच्या सानिध्यात राहायला आवडतं, पण देव भक्ताच्या सानिध्यामध्ये राहून करतो तरी काय तर आहे का? आपल्या भक्ताचं सर्व काही काम असेल ते स्वतः मी करतो असं कोण सांगतो? तो भगवान पांडुरंग परमात्मा. मग काय काम केलं असेल तर आहे का? जनाबाईला जातेने दळण दळू लागणे, गोरा कुंभारला मडके घडू लागणे, सावत्या माळ्याला खुरपू लागणे, नवे नवे चोखोबरांच्या बायकोची बाळपण देखील केले. बघा तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगते. विठाल 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 विठाल. संत चोखामेळा नावाचे एक संत होते. त्यांच्या धर्मपत्नी सोयराबाई. सोयराबाई या गरोदर होत्या. त्यांचे दिवस भरत आले. मग त्या चोखोबरांकडे गेले आणि म्हणाले चोखोबराय माझे दिवस भरत आले, घरामध्ये बाजार नाही, बाजार घेऊन या. चोखोबराय बाजार आणण्याकरता निघाले. वाटेत त्यांना एक दिंडी भेटली. ती दिंडी पंढरपूरला चालली होती. त्या दिंडीमध्ये माझ्या देवाचं नामचिंतन चालू होतं. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. देवाचं नामचिंतन चालू होतं. मग चोखोबरायांना भानही नव्हते. ते त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि पंढरपूरला निघून गेले. आता इकडे सर्व वाटच बघत होत्या. त्यांना असं वाटलं गेलं असेल एखाद्या मंदिरामध्ये बघण्यासाठी, पण संध्याकाळ झाली तरीही चोखोबराय घरी आले नाही. शेवटी तिकडे माझ्या पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटली. ते रुक्मिणी मातेकडे गेले व म्हणाले रुक्मिणी माझा लाडका भक्त चोखोबराय मला भेटण्याकरता येत आहे. त्याच्या धर्मपत्नी सोयराबाई गरोदर आहे, मला तिकडे जावं लागेल. रुक्मिणी माता म्हणाल्या अहो तुम्हाला भेटण्याकरता लांब लांबून लाखो भक्त येत आहे आणि तुम्ही तिकडे चालले. तेव्हा देव म्हणाले मला माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता जावं लागेल. तेव्हा देवानं चोखोबाच्या बहिणीचे रूप धारण केले. एक पाटी घेतली. त्या पाटीमध्ये
बाळातपणासाठी जे साहित्य लागेल ते घेतलं आणि चोखोबारांच्या घरी आले. दरवाजा टोकला, आवाज दिला, चोखोबाची बहीण झाला सारंदर, दार उघडा वहिनी हाका मारी. दरवाजा टोकला, आवाज दिला, म्हणाला सोयराबाई दार उघडा. सोयराबाईंनी दरवाजा उघडला, विचारलं कोण तुम्ही? तेव्हा देवानं सांगितलं, मी चोखोबाची बहीण आहे. दादा पंढरपूरला गेला आहे, दादाने मला तुमच्या बाळातपणासाठी पाठवलं आहे. तेव्हा सोयराबाई म्हणाल्या, बरं झालं तुम्हाला देवानंच धाडलं. आता इकडे पाचीचा बारशाचा कार्यक्रम होतो, मला सांगा ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी कशाची कमी आहे का? तर नाही. बारशाचा कार्यक्रम होतो आणि त्या बाळाचं नाव देव ठेवतात. काय ठेवतात? कर्ममेळा. कर्ममेळा नाव ठेवलं आणि देवाला समजलं की आता चोखोबाराय घरी येण्याकरता निघाले आहे. ते सोयराबाईंकडे गेल्यावर म्हणाले, वहिनी मला येऊन फार दिवस झाले, मला आता जावं लागेल. तेव्हा सोयराबाई म्हणाल्या, जाता जाता एवढं एक काम करा, एवढे बाळा ते नदीवरून धुवून आणा. स्वतः देव नदीवरती गेले आणि बाळा ते धुवून आणले. आता चोखोबाराय घरी आले. सोयराबाई म्हणाले, हे बघा आपल्याला मुलगा झाला आहे. माझे बाळातपण करण्यासाठी तुमची बहीण आली होती आणि आपल्या बाळाचे नाव कर्ममेळा ठेवले. तेव्हा चोखोबाराय म्हणाले, मला तर कोणतीच बहीण नाही. मग चोखोबारायांना समजले की माझ्या बायकोचे बाळातपण करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पांडुरंग पर्वताला यावं लागलं. एवढा मोठा त्रास माझ्यामुळे देवाला झाला. आणि चोखोबारायांनी त्या बाळाला आपल्या हातामध्ये उचललं, म्हणाले, कर्ममेळा तुझं भाग्य किती की तुझा जन्म देवाच्या हातून झाला. माझा दृष्टांत संपला. माझा सांगण्याचा सिद्धांत एवढाच होता की देव आपल्या भक्ताचे काय काम करतो, तर देव आपल्या भक्ताचं कोणतेही काम असू द्या ते करायला चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल एकदा एक महायोगी साधू पांडुरंगाच्या भेटीसाठी तपश्चर्या करीत होते आणि तपश्चर्या करण्याकरता बसले. त्यांच्या स्वप्नामध्ये रुक्मिणी माता गेल्या आणि म्हणाल्या, साधू तुम्ही इथे तपश्चर्या करून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुम्ही ज्याची तपश्चर्या करता तो विश्वास मालक पांडुरंग परमात्मा पैठणला श्रीखंडाच्या वेशेमध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी वाहत आहे. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन. कारण तो पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताचं काम करतो. मग ते साधू महायोगी पैठणला निघाले. दर कोस दर मुक्काम ते पैठणला पोहोचले आणि तिथे विचारू लागले की नाथ महाराजांचं घर जयाची ये द्वारी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, सणी रणी सासा जयाची ये द्वारी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, सणी रणी सासा जयाची ये द्वारी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, सणी रणी सासा जयाची ये द्वारी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन. ते सरणा वैष्णवांचे, ते सरणा वैष्णवांचे, ओ ते सरणा वैष्णवांचे, जयाची ये घरी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, सारे ग म प ध नि सा, जयाची ये घरी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, ओ जयाची ये घरी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन, सणी ध नि सा सा, जयाची ये घरी, जयाची ये घरी तुळशी वृंदावन. की ज्यांच्या दारापुढे टाळ्या वाजवायचं असेल तर जोरात वाजवा. तिला टोल नाक्यावर जाऊन नाही वाजवायच्या, इथं जोरात वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. की ज्यांच्या दारापुढे तुळशी वृंदावन आहे ते घर नाथ महाराजांचं आहे. मग श्रीखंडाच्या वेशात असलेल्या बाळास म्हणाले
की बाळा मी खूप दुरून आलो आहे. काकड्याच्या अभंगात गोड वर्णन केलं आहे. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण. देवाला काही समजत नाही असं आहे का? देवाला सगळं न सांगता कळतं, न सांगता तुम्हा कळो येते अंतरा. विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर पर्यारची न लगे, पर्यारची न लगे. देवाला सगळं न सांगता कळतं. मग ते साधू महाराज म्हणाले ना, बाळा नाथ महाराज घरी आहे का? तेव्हा देवानं सांगितलं हो आहे ना. आता देवाला समजलं की माझे रूप उघडे पडणार. देवानं कावड उचलली आणि गोदावरीच्या घाटावर गेले आणि गुप्त झाले. आता हे साधू महाराज नाथ महाराजांच्या घरात गेले आणि नाथ महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवले. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साधू महाराज उठले आणि म्हणाले, नाथ महाराज मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, अहो साधू इथं कुठं देव, तुम्ही पंढरपूरला जा तुमचे दर्शन होईल. मग साधू म्हणाले, अहो नाथ महाराज तुम्ही काय बोलता, देव तर तुमच्याच घरी आहे. देव तुमच्या घरी कावडीने पाणी वाहत आहे. हे मी माझ्या पदरचं नाही सांगत, हे कोण सांगतं? माझ्या स्वप्नामध्ये रुक्मिणी माता आल्याने म्हणाल्या की देव पैठणला श्रीखंडाच्या वेशीत नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहत आहे. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, नाथ महाराजांना खूप वाईट वाटलं. नाथ महाराज म्हणाले, मी किती अवगुणी, मी किती अपराधी, मी किती अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगा काय. आता माझं ठाव दे विठ्ठले, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. की देवा मी किती अपराधी की तू माझ्या घरी 36 वर्ष सेवा केली तरी मला समजलं नाही. आता तुझं दर्शन दे. तुझं दर्शन घेतल्याशिवाय साधू महाराज काय तिथून जाणार नाही. तेव्हा देवानं सुंदर अशा रूपामध्ये प्रगट झाले. ते कसं तर ऐका. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोबलिया रवी शशी कळा. राजकुमार मदनाचा पुतळा, राजकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा. लोबलिया रवी शशी कळा. सुंदर असं दर्शन दिलं नाथ महाराजांनी, देवाचे दर्शन घेतले. म्हणून नाथ महाराज म्हणतात की त्या देवाला काय आवडतं तर भक्ताच्या सानिध्यामध्ये राहायला आवडतं. आणि हेच नाथ महाराज अभंगात देवाची आवडे भक्त जमाग, देवाची आवडे भक्त जमाग, देवाची आवडे भक्त जमाग, देवाची आवडे
भक्त समागम त्याचे सर्व काम करी अंगे. तो देव आपल्या भक्ताचं काम करतो. ऐका, वेळेप्रसंगी आपल्या भक्तासाठी धावून जातो. भक्ताला त्रास झाला की अवतार धारण करतो, भक्ताचे रक्षण करतो. बघा तुम्हाला सुंदर असं दृष्टांत सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव हिरण्यकशिपूला प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हिरण्यकशिपू बोल, तुला काय पाहिजे? तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, ब्रह्मदेवा मला काहीच नको, माझ्याकडे सर्व काय आहे, मला फक्त एकच नको, ते म्हणजे मरण. आता ब्रह्मदेव म्हणाले, मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, ब्रह्मदेवा तुम्ही सर्व जगाची उत्पत्ती करता, तुम्ही सर्व जगाचे पालन पोषण करता, मग तुम्ही माझं मरणच का चुकवू शकत नाही? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हिरण्यकशिपू मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही. माऊली गोड वर्णन करतात, लल्लाटीचे लिहिले तर कदान जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. की ज्याप्रमाणे एखादा गोरा मनुष्य असू द्या, त्याने कितीही कोळसा लावू द्या, कितीही राखेत तोंड बुडू द्या, तरी तो मनुष्य काळा होईल का? आणि याच्या विरुद्ध एखादा काळा मनुष्य असू द्या, त्याने कितीही फेसवॉश लावू द्या, कितीही साबण लावू द्या, किती काय तुम्हाला माहिती आहे? महिला मंडळ मला नाही माहिती, सीसी क्रीम बेबी क्रीम काही लावलं तरी तो मनुष्य गोरा होईल का? मग ज्याप्रमाणे काळा मनुष्य गोरा होणार नाही, गोरा मनुष्य काळा होणार नाही, त्याप्रमाणे आपलं मरण कोणी चुकवणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले, हिरण्यकशिपू तू दुसरं काहीतरी माग. मग हिरण्यकशिपूने विचार केला. हिरण्यकशिपू म्हणाला, आता असं काहीतरी मागायचं का जेणेकरून माझं मरण चुकेल. हिरण्यकशिपूने सुरुवात केली. हिरण्यकशिपू म्हणाला, ब्रह्मदेवा माझी पहिली अट अशी की मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. दुसरी अट सांगितली, ब्रह्मदेवा मला जमिनीवरही मरण नको आणि मला आकाशात देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. तिसरी अट सांगितली, ब्रह्मदेवा मला घराच्या आतही मरण नको आणि बाहेर देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. चौथी अट सांगितली, ब्रह्मदेवा मला अस्त्रानेही मरण नको आणि मला शस्त्रानेही मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. पाचवी अट सांगितली, ब्रह्मदेवा मला देवाच्या हातून मरण नको, मला दानवाच्या हातून मरण नको आणि मला मानवाच्या हातून देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. सहावी आणि शेवटची अट सांगितली, ब्रह्मदेवा मला या 12ही महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. आता याला असं वाटलं, मी एवढ्या अटी मागितल्या म्हणल्यावर आता मला मरण येणार नाही, मी आता अमर झालो. त्याने सर्व नगरीमध्ये दवंडी पिटवली. कोणीही देवाचे भजन करायचे नाही. जो कोणी देवाचं नाव घेईल त्याचा कडेलोट केला जाईल, त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं जाईल, त्याला सुळावर चढवलं जाईल. पण त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय करायचा? नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण रात्रंदिवस फक्त एवढंच भजन करायचा, नारायण नारायण नारायण. हिरण्यकशिपू म्हणाला, प्रल्हादा तू काही मूर्ख आहेस का? तू माझाच मुलगा असून देवाचं भजन करतोस. मी सर्व नगरीमध्ये दवंडी पिटवली, कोणीही देवाचं भजन करायचं नाही, पण तुला सांगून समजत नाही का? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, काय करू बाबा, माझ्या जिभेला छंद माझी मद झाली अनावर वाजा.
नामाचा लागला से. काय करू बाबा, माझ्या जिभेला तो छंदच लागला आहे. हिरण्यकशिपूला राग आला. हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही सर्वजणी स्वयंपाक करताना, मग स्वयंपाक करताना आपल्या अंगावर एक जरी तेलाचा थेंब उडाला तर किती वेदना होता तो. पण हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, त्याचा कडेलोट केला, त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, पण तरी भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही, कारण त्याच्या मागे पुढे कोण उभा होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली अगाध निवाराया. त्याच्या मागे पुढे तो भगवान पांडुरंग पर्यंत उभा होता. एक दिवस असंच भक्त प्रल्हाद नारायण नारायण करीत होता आणि हिरण्यकशिपू तिथे आला आणि म्हणाला, का रे प्रल्हादा, तुला एवढंही सांगून समजत नाही, तू म्हणतोस तुझा देव आहे, कुठे आहे तुझा देव. तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, माझा देव कुठे नाही बाबा, माझा देव जळात, स्थळात, काष्टात, पाषाणात सगळीकडे भरून विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल जडी स्थळी भरला, ती गाठाव कोठे उरला, ती गाठाव कोठे उरला, अजून दृष्टीने पाहिला, अजून दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठल म्हणता हरले बाबा, बाबा माझा देव सगळीकडे आहे. हिरण्यकशिपूला राग आला आणि समोरच असा खांब होता. हिरण्यकशिपू म्हणाला, प्रल्हादा, तुझा देव या खांबामध्ये आहे का. भक्त प्रल्हाद म्हणाला, हो बाबा, या खांबामध्ये माझा देव आहे. हिरण्यकशिपू जसा गेला त्या खांबावर लात मारली. खांबावरी लाथ मारिली दुर्या, कपी नारायण कपी नारायण प्रगटले, कपी नारायण प्रगटले, खांबावरी लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. परिणाम असा घडला की तो खांब दुभांगला. त्या खांबामधून अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवान प्रगट झाले. बोला नृसिंह भगवान की जय. नृसिंह भगवानी पहिला झपाट्यात हिरण्यकशिपूला आपल्या बोटावर उचलून घेतलं आणि घराच्या उंबऱ्यामध्ये येऊन बसले आणि पहिली अट सांगितली, का रे हिरण्यकशिपू, तू काय म्हणाला होतास, मला सकाळी मरण नको, मला दुपारी मरण नको, मला रात्री देखील मरण नको. आता बघ, सकाळ आहे का, म्हणाला नाही. दुपार आहे का, म्हणाला नाही. रात्र आहे का, म्हणाला नाही, कारण ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट सांगितली, तू म्हणाला होतास ना, मला जमिनीवरही मरण नको आणि आकाशातही मरण नको. आता बघ, तू जमिनीवर आहे का, म्हणाला नाही. आकाशात आहे का, म्हणाला नाही, कारण त्याला कुठं उचललं होतं, आपल्या एका बोटावर. तिसरी अट सांगितली, तू म्हणाला होतास ना, मला आताही मरण नको आणि बाहेरही मरण नको. आता सांग, तू आत आहे का, म्हणाला नाही. बाहेर आहे का, म्हणाला नाही, कारण त्याला घेऊन कुठं बसले होते, उंबऱ्यामध्ये. महिला मंडळ, आपल्या एखादं लहान मुलं उंबऱ्यामध्ये जाऊन बसलं की आपण काय म्हणतो, उंबऱ्यामध्ये बसायचं नाही. त्याच्या मग हेच शास्त्रीय कारण आहे. चौथी अट सांगितली, तू म्हणाला होतास ना, मला अस्त्राने मरण नको आणि शस्त्राने मरण नको. माझ्या हाताकडे बघ, काही अस्त्र आहे का, म्हणाला नाही. शस्त्र आहे का, म्हणाला नाही, कारण नृसिंह भगवान यांची नखे कशी होते, वाघ नखे होती. पाचवी अट सांगितली, तू म्हणाला होतास ना, मला देवाच्या हातून मरण नको, मानवाच्या हातून मरण नको आणि दानवाच्या हातून मरण नको. माझ्याकडे बघ, मी देव आहे का, म्हणाला नाही. मानव आहे का, म्हणाला नाही. सहावी अट आणि शेवटची अट सांगितली, तू म्हणाला होतास ना, मला या 12ही महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नको. आता मला सांगा पुरुष मंडळ, 12 महिने सोडतात, 13वा महिना आहे का, कशी काही नाही म्हणता. तो महिना होता धोंड्याचा. अंगठ्या आंबरस विसरले का, आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा अधिक मासाचा महिना होता. तेव्हा नृसिंह भगवानांनी एका क्षणाचाही विलंब न करता हिरण्यकशिपूची रवानगी यमलोकात केली. माझा दृष्टांत संपला. माझा सांगण्याचा सिद्धांत एवढाच होता की ब्रह्मदेव जरी प्रसन्न झाले तरी आपलं मरण चुकतं का, तर नाही, कारण तो देव आपल्या भक्तासाठी अवतार धारण करतो. आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, भक्ता गाजला
कारण तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी राहतो. मग आणि भक्ताच्या घरी राहून आपल्या भक्ताचं सर्व काही काम करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, 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 भक्त समागमे सर्व भावे हरी. नाथ सर्व काम करी न सांगता, नाथ सर्व काम करी न सांगता, साठविला रे हृदयाचा मूर्ती, साठविला रे हृदयाचा मूर्ती, साठविला रे हृदयाचा मूर्ती, साठविला रे हृदयाचा मूर्ती. पाठविला रे हृदयाचा मूर्ती, पाठविला रे हृदयाचा मूर्ती, पाठविला रे हृदयाचा मूर्ती, पाठविला रे हृदयाचा मूर्ती. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही, पण आपल्याला भक्तावर कमी आणि बाकीच्याच गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो. बरोबर ना मेलो मंडळ? बघा तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. एका गावामध्ये एक नवीन असं जोडपं राहत होतं. आता ती बायको म्हणाली, एक काम करा, आपल्या दोघांचे असं काहीतरी नाव ठेवा का जे आपल्या गावात कोणाचेच नाही. आता हा म्हणाला, एक काम कर, माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. आता ह्या दोघांकडे 2 बैल देखील होते. त्या बैलांचेही यांनी नाव ठेवले. एकाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं चाबूक. आता या चौघांची नावे कोणती कोणती? झोपलं तर नाही ना? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. आता हे 4 नावं या दोघांव्यतिरिक्त कोणालाच माहित नव्हते. एक दिवस काय झालं, तो लाडू शेतकरी आपले 2 बैल घेऊन शेतामध्ये गेला आणि त्यांच्या घरी एक पाहुणा आला. त्या जिलेबीबाई सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग ती जिलेबीबाई म्हणली, का हो पाहुणं, इथं जेवण करता की शेतामध्ये लाडू तिकडं जायचं? पाहुण्याला वाटलं खायचंच लाडू. पाहुणा लाडूच्या आशेने शेतामध्ये गेलो. त्या लाडू शेतकऱ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या, पण त्याला काय समजलं नाही, याचं नाव लाडू तिचं नाव जिलेबी आहे. आता तो लाडू शेतकरी म्हणतो, का हो पाहुणं, इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडे जायचं? त्याला वाटलं खायचं जिलेबी. आता पाहुण्याला असं वाटलं लाडू सोबत जिलेबी म्हणजे दुधामध्ये साखरच. मग हा म्हणला, चला घरीच जाऊ. मग लाडू शेतकऱ्याने काय केलं, आपले जे 2 बैल होते, कोणते कोणते, पाहुणा आणि चाबूक, ते 2 बैल शेतामध्ये दाव्याने बांधून ठेवले आणि दोघंही जेवणाकरता घरी गेले. त्या जिलेबीबाईनं काय केलं, सुंदर असं पक्वान बनवलं, ताट बनवलं आणि ते जेवणाकरता दिलं. ताटामधलं पाणी फेकण्याकरता बाहेर आली आणि प्रकार असा घडला की तो पाहुणा नावाचा जो बैल होता ना, तो सुटून घरी आला. आणि हे बघितलं त्या जिलेबीबाईने. ती म्हणाली, अहो आपला पाहुणा घरी आला. हा म्हणाला, काय झालं? ही म्हणाली, काय नाही, आपला पाहुणा घरी आला. हा म्हणाला, एक काम कर, तू इथं पाहुण्याला दाव्यानं बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता ह्या पाहुण्याला वाटलं, ही बाई मला दाव्यानं बांधणार, हा मला चापकानं मारणार, इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. आपलं धोतर धरलं, म्हणाला, बाई जरा 2 मिनिटात आलो. जसा गेला तसा अजून आला नाही. याचा परिणाम काय होतो, तर चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला की अशी फजिती होते. हे नसल पटत तर तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एका गावामध्ये पुन्हा असंच एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही मगापासून एवढं सांगा त्या नवरा बायकोचं जोडपं, पण ऐकून घ्या. त्या बायकोचा काय आपल्या नवऱ्यावर विश्वासच नव्हता.
कुठं निघाली का फक्त म्हणायची घर सोडून कुठं जायचं नाही, घर सोडून कुठं जायचं नाही. तुम्ही असंच म्हणता का? घर सोडून कुठं जायचं नाही. आता एक दिवस ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो मी जरा 2-4 दिवस माहेरी जाऊन येते, मी जरा 2-4 दिवस माहेरी जाऊन येते. आता ही माहेरी निघाली, पण ही काय म्हणली, घर सोडून कुठं जायचं नाही. आणि त्यांना एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं बाळ्या. त्या बाळ्याला म्हणाली, बाळ्या ऐक, मी जरा 2-4 दिवस माहेरी जाऊन येते, तू पप्पावर लक्ष ठेव, पप्पाला कुठं जाऊन देऊ नको. आता ही माहेरी निघाली, पण हिचं लक्ष सगळं इकडंच होतं. दुसरा दिवस उजाडला हिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली, का हो कुठं आहात? हा म्हणाला, काही नाही बाई, घरीच बसला आहे. मग ही म्हणाली, एक काम करा, किचन मध्ये जा आणि जरा मिक्सर चालू करा. आता हा बिचारा किचन मध्ये गेला, मिक्सर चालू केला. आता मला सांगा महिला मंडळ, प्रत्येकाच्या मिक्सरची फायरिंग ही वेगळी असते. काहींच्या मिक्सरचे नट जायला राहत्या, काहींचे स्क्रू जायला राहत्या. आता हिने मिक्सरचा आवाज ऐकला, टुर्र असा आवाज ऐकला. ही म्हणाली, काही नाही, आपलंच मिक्सर दिसतंय. पुन्हा दुसरा दिवस उजाडला, हिने परत फोन केला. ही म्हणाली, काय हो कुठे आहात? हा म्हणाला, काही नाही बाई, घरीच बसलेला आहे. ही म्हणाली, परत किचन मध्ये जा आणि मिक्सर चालू करा. आता हा बिचारा किचन मध्ये जातो, पुन्हा मिक्सर चालू करतो. मिक्सरचा आवाज ऐकते, म्हणते काही नाही, घरीच आहे. तिसऱ्या दिवशी ही घरी येते आणि तो बाळ्या असा अंगणातच खेळत राहतो. ही म्हणती, बाळ्या अरे पप्पा कुठे आहे? तो म्हणतो, अगं काय सांगू मम्मी, तू जशी मामाच्या घरी गेली ना तसपासून पप्पाही गायब आणि मिक्सरही गायब. विठाल 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 माझा सांगण्याचा सिद्धांत एवढंच होता की आपण देवावर कमी बाकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे अशी फजिती होते. म्हणून संत म्हणतात, विश्वास ठेवायचा तर कोणावर? माझा हा विश्वास तुझी घोष करू. मग म्हणून महाराज म्हणतात की मला असे भक्त आवडतात की ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जे असे भक्त आवडतात. म्हणून महाराज म्हणतात की मला असे भक्त आवडतात, मला भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाही. हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. भक्ता विना भक्ता विना भक्ता
अनपेक्षित भक्त आवडतात. भक्त इसे जाण जे देही उदास गेले आशा पाशा निवारुनी. पण आपण काय करतो, वार बदलला की आपली भक्ती बदलते. त्याच्यामुळे आपल्या कामासाठी देव येतो का? म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नये. मग वार बदलला की कशी भक्ती बदलते महिला मंडळ आपली? सोमवारी कोणत्या देवाची भक्ती करता? हे बोळा शंकरा, हे बोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. बेलाचा पानाची हे बोळा शंकरा, हे बोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. सोमवार झाला की कोण वार येतो? मंगळवार. मंगळवारी देवीची ए गांबे गोंधळाला आवाज घुमू लागला, ए गांबे गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मंडल मंडपदारी केला घाट माग, मंडल मंडपदारी केला घाट माग. काळोबाची अंबाबाई असली तरी राग, दिवटीचा प्रकाश आई झाला कलकार. लागली आता आई गाला लागला, लागली आता आई गाला लागला. अंबाबाई ग जय हो. वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मंगळवार झाला की कोण वार येतो? बुधवार. कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला. संत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. बुधवार झाला की गुरुवार येतो. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त प्रभू दिसले, मला हे दत्त प्रभू दिसले. गुरुवार झाला की कोण वार येतो? शुक्रवार. अण्णादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी. विविध तापाची करवया झाडली, त्रिविध तापाची करवया झाडली. लागी तू पावसी निर्वाणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. लागी तू पावसी निर्वाणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. जोगवा मागे. जोगवा मागे. शुक्रवार झाला की कोण वार येतो? पुरुष मंडळ. तेल घेऊन कुठे जाता? शरण शरणानु म्हणता तुम्हालो राम दूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. आणि एकदा की शनिवार झाला की कोण वार येतो? मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. मल्हारी देव मल्हारी मल्हारी मल्हारी. मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी.
बदलला की भक्ती बदलली. त्याचा परिणाम काय होतो की आपल्या संकटाला एकही देव धावून येतो का? तर नाही. म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. आणि नाथ महाराज म्हणतात की आपण त्या देवाचे अंकित आहोत. आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी भक्ताचा गीत, 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 एका जनार्दनी भक्ताचा गीत. देव सरोदीचा स्वाये हो, देव सरोदीचा स्वाये हो, भक्त काजलागी अवतार धरी, भक्त काजलागी अवतार धरी, भक्त काजलागी अवतार धरी, भक्त काजलागी अवतार धरी. नांदे बंद घरी स्वाये देव, आ नांदे भक्ता घरी स्वाये देव, नांदे भक्ता घरी स्वाये देव, भक्ता काजलागी अवतार धरी, भक्ता काजलागी अवतार धरी, भक्ता काजलागी अवतार धरी, भक्ता काजलागी अवतार धरी, अवतार धरी. एका जनार्दनी भक्तांचा अंकित, देव सदोदित स्वये होत, भक्ता काजा लागी अवतार धरी, नांदे भक्ता घरी स्वयं देव विठोबा रखुमाई, 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 विठोबा
हरी बोल वा 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 टाकरी आज या ठिकाणी 2 तास ज्यांनी मृदुंगाची साथ दिली ते बुधवंत महाराज तुमचेही मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी 2 तास हार्मोनियमची साथ दिली ते आपले राऊत सर त्यांचेही आभार मानते. तसेच ज्यांनी 2 तास सुंदर अशी गायनाची साथ दिली आणि मागे टाळ पावलांची साथ दिली त्यांचेही आभार मानते. तसेच ज्यांनी 2 तास माझा आवाज तुमच्यापर्यंत पाठवला ते सुजित दादा तुमचेही आभार मानते. तसेच आज ज्यांनी 2 तास माझ्या कार्यक्रमाची शूटिंग केली ते स्वर महाराष्ट्र त्यांचेही आभार मानते. तसेच आज कार्यक्रमासाठी उपस्थित माझे गुरुवारे राहिले त्यांचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमासाठी माझे आई वडीलही आले आहेत त्यांचेही आभार मानते. झालेली सेवा भगवती माते चरणी अर्पण करून माझ्या वाडीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले पुरे वेडी वा पुरी उत्तरे आरणाई उच्चारीला अधिकार ज्ञानपुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाला कैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय बोली ज्ञानेश्वर महाराज